मुलाखती घेऊन झाल्या आमच्या. मी आणि समीर आता निघालो. अ, खूप छान साथ दिली समीरनं. मी पहिल्यांदाच एकत्र काम केलं, अनुभव छान होता. आणि आज महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी झाली, डबल महाराष्ट्र केसरी झाले. त्याचे पहिल्यांदा खूप 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 अभिनंदन. अ, काय माहितीये का, चॅनल माझं बंद पडलं आणि नंतर चालू केलं, मग डिप्रेशन मध्ये जातं. मी पण डिप्रेशन मध्ये होतो. आज कुस्ती निवेदक निवेदक धनाजीभाऊ मदने यांना भेटून मी आलो. त्यांनी मला सल्ला दिला, चालू करा, काही प्रॉब्लेम नाही. मी म्हणलं, भाऊ आता इतका दिवस गॅप पडलाय तर कसं करू. त्यांनी मला एक रील मधला एक प्रकार सांगितला, खूप छान सांगितला. अस्तित्व संपलेल्या चुलीचा कमबॅक होऊ शकतोय. तू तर मग काय, टेक्निकल मध्ये तू एक नंबर आहे, तू कमबॅक करशील. त्यांचे हे शब्द मला मला खरंच भारावून गेलं. त्यांच्या शब्दामुळे मला एक एनर्जी आली आणि मी पुन्हा एकदा युट्यूब चॅनल सुरू केलंय. मी असेल, प्रशांत असेल. प्रशांत आज इथं रेफरी म्हणून काम करत होता. छान वाटलं, कारण माझा मित्र महाड केसरीच्या स्पर्धेमध्ये रेफरी म्हणून काम करतोय. त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय आहे. खूप छान वाटलं आज. एकदम कुस्त्या, यांचं नियोजन पण खूप स्वाती साखरे मॅडमचं पण नियोजन खूप छान होतं. आणि जसं पुरुषांना इथं दिलं तसं महिलांनाही इथं व्यासपीठ त्यांनी मिळवून दिलेलं आहे. आता तुम्ही इथं आणि उपमहाडकेसरी बक्षीस ठेवलेलं आहे. किया गाडी आणि बुलेट गाडी उपमहाडकेसरी ठेवले. तर तुम्ही बघू शकता इथं केसरी सुद्धा चांगलं बक्षीस इथं आलेलं आहे. पण आता मी दादा लवटे सोबत बोललो, त्यांची एकच खंत आहे की जसं तुम्ही पुरुषांना सरकारी नोकरीमध्ये तुम्ही संधी दिल्यात, तशा महिलांना का नाही दिल्यात. भाग्यश्री फंड असेल किंवा डबल महाराष्ट्राची आता अमृता पुजारी असेल, त्यांच्याबद्दल सरकार काय विचार करते आपल्याला ते बघावं लागेल. नक्कीच खूप छान वाटलं. मला वाटतं मी 3 वर्षानंतर कुस्तीच्या मैदानाच्या ठिकाणी आलो. मन भारावून आलं. मी आभारी आहे धनाजीभाऊ मदनेचा, त्यांनी जे मला प्रोत्साहन दिलं. खूप खूप धन्यवाद मदने सर. तुमची अशीच मला साथ राहू द्या. धन्यवाद. थँक्यू.